म्हणजे तुम्ही नाही म्हणत असताना जबरदस्तीने ही कौशिकी युवराजचं लग्न लावणार आहे का आता? म्हणजे तुमच्या मताला काही किंमतच नाहीये या घरात वहिनी. चेतना, दिसणाऱ्याला तेच दिसतंय ना की तुमच्या मताला या घरात डावललं जातंय. आता मला सांगा वहिनी, या घरातली मुख्य मोठी महिला कोण? मी. नवऱ्या मुलाची आई कोण? मी. आणि कोणाच्या मताला किंमत दिली जात नाहीये? माझ्या. हेच मला तुम्हाला सांगायचंय वहिनी. खरं तर इथे तुमच्या मताला, सॉरी, तुमच्या निर्णयाला मान दिला पाहिजे. पण कौशिकी ती निशीलाच या घराची सून म्हणून आणते की नाही बघा. एक मिनिट, म्हणजे स्वतःच्या संसाराचं वाटोळं झालं त्या रागात ती आता युवराजच्या आयुष्याची राखरांगोळी करू पाहते का? चेतना, पैसे कधी देतोस रे? गुलाब ऐक, ती मुलगी तुमच्या तावडीतून सुटली, बरोबर? यात माझा काय फॉल्ट आहे? मी का पैसे द्यायचे आता? ए, त्या मुलीची डील झाली होती का? नाही ना? मग आणि त्या ड्रग डील बाबत जे नुकसान झालंय ते कुणामुळे झालं? तुझ्याचमुळे ना. या गुलाबचे पैसे त्याला परत पाहिजेत. 4 दिवस देतो तुला. 4 दिवसात माझे पैसे मला परत देऊन टाक, नाही तर परिणाम खूप वाईट होतील. अरे पण नाहीयेत माझ्याकडे पैसे, मी कुठून देऊ? मला नाही जमणार पैसे द्यायला. ओके, मला नाही जमणार आहेत. नाही जमणार? नाही. लग्न ठरलंय ना तुझं? आधी त्या मुलीला उचललेली, आता डायरेक्ट नवरदेवलाच उचलतो. मग काय बोलतील तुझ्या घरातले? हा? गुलाब, हे बघ, तू असं काहीही करणार नाहीयेस, सो प्लीज. कोणाला आमंत्रण देतोयस? आमंत्रण? अरे वा, MNNच्या कौशिकी खांडेकर आल्यात वाटतं. युवराज, तुझ्या बहिणीला सांग, या गुलाबला कुठल्याही आमंत्रणाची गरज नसते. तो कधीही, कुठेही, कसाही, केव्हाही येऊ शकतो. समजलं? हां. आणि ज्यांच्यामुळे त्या मुली सुटल्या त्यांचं खूप कौतुक गाते ना ती आपल्या चॅनलवर. उद्या त्या कौशिकी खांडेकरच्या भावालाच उचललं तर करेल का कौतुक? नाही, मला काही ऐकायचं नाहीये. तू येणार आहेस अँड दॅट्स फायनल. ओके, बाय. कॉलेज फ्रेंड मला म्हणत होता की मला यायला जमणार नाहीये. म्हटलं असं नाही, यावं तर लागणारच आहे. मला काही ऐकायचं नाहीये. तू ऑलरेडी आमंत्रण द्यायला लागलायस? हो. यू सो एक्साइटेड अबाउट ऑल ऑफ दिस. आय एम सो हॅपी टू सी दिस. सॉरी, मी काय बोलायला आले होते? हां, गेस्ट लिस्ट तयार आहे? हो, ते झाली, ऑलमोस्ट अर्धी झाली आहे, म्हणजे होईल. युवराज, एंगेजमेंटची गेस्ट लिस्ट बनव लवकर. खूप कमी दिवस राहिलेत, आपल्याला तयारी करायची खूप सारी. गॉड, आय एम सो सॉरी, बट आय एम सो हॅपी फॉर यू. आय एम सो हॅपी. बरं, तू येतोयस ना? कुठे? निशिताला भेटायला चाललोय ना आपण. तू येतोयस राईट? हा, निशिताला भेटायचं. येस. ओके, तू तयार हो, मी बाहेर थांबली तुझ्यासाठी. ओके, आय एम सो हॅपी. सॉरी, तू तयार हो. सॉरी. वहिनी, मी काय म्हणते, तुम्ही एकदा भाऊजींशी बोलून बघा ना. ते नक्की यातनं काहीतरी मार्ग काढतील. हे मार्ग सांगणार? आले मोठे मार्ग सांगणारे. त्या कौशिकीच्या निर्णयामुळे माझे काय हाल होत आहेत हे दिसणार नाहीये ना. आणि असंही त्या कौशिकीच्या विरोधात या घरात कोण जाणार? यांना काही सांगायला गेलं की मग माझ्या कौशिकेने या घरासाठी ह्याव केलंय, त्याव केलंय, हेच ऐकून घ्यावं लागतं. म्हणजे निशी या घराची सून होणार म्हणजे होणार. मी बोलवून येते हा सगळ्यांना. कशाला ओरडते का? सुमित, तू आहेस होय? मग
घाबरले ना मी. अशी अचानक आलीस तू. अचानक मग काय तू तरी वाजवत येऊ का काय? काय बाई, काय पोरगी आहेस का तू? आता हसायला काय झालं? आता हसायचं नाही तर काय? कुठल्याही गोष्टीला घाबरतेस म्हणजे काय ग पित्री बाबूबाई? चल बघ, ते जाऊ दे सगळं. आपला तो केदार आहे ना, केदार त्याच्या हाताला लागलंय ग. आता जेवण कसं करणार बिचार पोरग? ते जेवायला पाहिजे ना, काहीतरी पोटात जायला हवंय त्याच्या. जरा काहीतरी दे ना त्याला. हे काय, त्याच्यासाठीच डबा भरलाय मी. मग इथे का ठेवलाय? त्याला नेऊन दे ना. अगं सुमी, असं काय करतेस? आत्या आहे ना बाहेर, ती बाहेर फेऱ्या मारती. अरे देवा, एवढंच ना? आणतो डबा इकडे आण. अगं कालच मी सिक्रेट एजंट 2 बघितलाय. आता तू बघ मी काय करते ते. ए हळू. सॉरी आत्या. नाही बरोबर आहे, सगळं शिकलं पाहिजे पण बाहेर घराच्या, घरात नको. पण खरंच शिकलं पाहिजे. मलाही शिकायचं, स्वतःची रक्षा करता आली पाहिजे ग. तुला गरज नाही आत्या, तू फक्त बोल समोरचा. काय? सॉरी हाली. वाण नाही पण गुण लागलाय बरोबर. आगाऊपणा करता येतो फक्त. तारिणी, तारिणी ये इकडं ये. मी तुला चांगली आता सांगते. मालती उगच नाही तुला बोलत, समजलीस ना? तिचं बरोबर असतं. मला ते राग येतो तिच्या बोलण्याचा. मालती, तू बोलत असतेस ना, ते आता मला पटायला लागले बाई. आता काय केलं हिने? अगं बघ ना, हिला किती वेळा सांगितलं वस्तू वेळच्या वेळेला फ्रीज मध्ये ठेवत जा. खराब होतात ना ग मग, आणि खराब झाल्यावर वास येतो. बघ बरं वास घेऊन जा. एशी बाई मान नका, मला वासाने उलटी होते लगेच. हिला सांगते जरा बाहेर टाकून ये. ऐकतच नाहीये. धर धर टाकून ये. आणि एकदम लांब टाका, घराच्या आजूबाजूला टाकू नकोस, वास येईल. हो की नाही ग? जा ना, आता कशाला थांबलीस? आम्ही जायचंय का? जा ना लवकर. हो हो हो, लांबच्या लांब, लांब एकदम सरळ. हो. हा जा. काय बाई, हिला किती वेळा सांगायचं का? समजतच नाही. कळतंय ना तुला आता? हो, हो, सतत हो. बाजू घेत असतेस तिची. नाही बरोबर आहे. तू बैस बैस. ते बघ मोबाईल, बघ मोबाईल बघ. स्वच्छ करून आण ग बाहेरूनच डबा. हो हो. ओ सर, काय काय चाललंय हे सगळं? हा, काय नाही, सकाळची निहारी करतोय. पण मी तुला सांगितलं होतं ना की मी तुझ्यासाठी डबा आणतीये म्हणून. अगं हो, पण रात्रीचा भात उरला होता ना, म्हणलं ह्यालाच गरम करून खावं. पण काय गरज आहे उगाच एवढं शिळं वगैरे खायची? हा, आणलाय ना मी डबा, बस आता जा. पण हे बस राहू दे, ते बंद कर. ये इकडे, चल बस इथे. घे, शांतपणे खा. काही गरज नाही उगा शिळं पाकं खायची.